हे शीतल, काय हो जीजी? अगं खाऊन घे की. खाते खाते, हे काय शेवटच राहिले. अगं मग अगोदर खाल्लं तर काय बिघडते भाई? अगं बिघडायचं काय नाही जिजे, ह्या आजानच तिला दम दिला असेल. नापास झाली तर बघच म्हणून. ए मामा, मी ना काय सांगितलं? तू काय नाही बोलला, मग काय ऐकत नाही ती? शितले, खा की बाई तू. काय खा ते. अहो झालं ते बघा, शेवटचंच पान राहिले आणि नजरच मारायची राहिली नसती. जिजे, पुष्पीने काय खाल्लं का? अरे कुठलं काय, मी नाश्ता देऊन आले. आज बी सकाळपासून तोंड पाडून बसते बघ. पुष्पीचं काय करावं काय कळना झालंय बघ. अरे होय बाबा, मी पण सांगून सांगून दबले बघ. काय झालं मी बघू का? नाही नको, थांब. तिला सारखं सारखं सांगितलं नाही किती बारक्या पोरांनी करते. भूक लागली की नाही येईल आपोआप. जीजी, मामीने काहीच खाल्लं नाही वे? नाही ग. दमा, मी बोलून बघते त्यांच्याशी. जा, तुझं तर ऐकते का बघ जा. काय हो मामी, काय झालं? तुम्ही नाश्ता केला नाही वे? मामी घ्या की नाश्ता. नाही नको मला. आज पण काय प्लॅन आहे वे? अगं कसला प्लॅन आणि कसलं काय? म्हणजे आज बी आपण नाटक कंटिन्यू करणार आहे का? शितले, तुला हे नाटक वाटतंय वय ग? म्हणजे तुझ्या काकीचं ऐकून काल नाटक केलं खरं मी, पण काय हाती लागलं सांग की? काय बी नाही. त्यात जेडी आणि भैयांनी त्यांचा निर्णय बी सांगून टाकलाय, त्यामुळे त्यांना बी काय बोलता येईना. उगाच ऐकलं बाई मी तुझ्या काकीचं. अहो मामी, अहो जाऊ द्या की, नका उगाच मनावर घेऊ. आणि असा अन्नावर काढू नका. घ्या. नाही बघ, माझं काय बी खायचं मन नाही. अहो पण मामी तुम्ही तिथले, तू जा बरं पेपरला आणि चांगला दे बर का पेपर. तुझं तरी चांगलं होऊ दे बाई. जातो. ठीक आहे, मी आल्यावर बोलू. हा. आलं आलं भयान वादळ आलं, आशीर्वाद द्यायला तयार व्हा. अगं असू दे. अगं काय शिकले? अगं पेपर चांगले जाऊ दे असं तर म्हण की. बरं बाई, चांगले जाऊ दे पेपर. सुमन काकी कुठे आहे? अगं सुमन काकीला बोलू की कुठे? अगं हाय की काकी. आले ये की बाहर पडदेशी ना. सुमन काकी, रोज रोज पैर पढ़ने की क्या जरूरत है? एक बार पढ़ लिया तो हो गया. ए तू का बस की. आणि तसं बी आज शेवटचा पेपर आहे ना. अगं सुमन काकी, ये की बाहेर. आले 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 आले. मला माहितीये, माझ्या पाया पडल्याशिवाय तुला पेपरच चांगला जाणार नाही. तर येते. सुमन काकी मला सांग, तू असं कशाला केलंस ग? मी काय केलं? अगं मामीना नको ती आयडिया कशाला दिलीस? मला काय म्हणत होत्या माहितीये का? आता कळलं तुझं डोकं असं कसं चालतं ती. तू तुझ्या युनिव्हर्सिटी मधनं आयडिया शिकून येतीस ना. अगं मग झाला ना फायदा. कशाचा फायदा आणि कसलं काय? अगं उलट काय बी उपयोग झाला नाही बघ. त्यांनी मनालाच लावून घेतलंय. अगं अरे देवा, खरं का काय? सुमन, तुला ना काय बोलावं कळतच नाही. मला कशाला बोलताय? एवढं काय तेव्हा? एवढं काय नाही. अगं आज जेवलं नाहीत त्या.
आता एक काम कर, तू जा आणि त्यांना समजव, नाही आता परत आणि डोक्याला ताप व्हायचा. बर मी येते. हा येते. हा बघ सुमन, मी तुला बोलले होते की नाही? आता कशाचं काय होऊन बसलंय बघ. अहो सगळेच काय बोलताय मला? मी काय मुद्दाम केलंय वे? चांगल्याच भावनेनं बोलायला गेले होते की. आधीची केलंयच ना ती निस्तर आता. जितू भाऊजी, तुम्ही उगाच काय बोलू नका तिला. कोणीच तिला काय बोलू नका. सुमन, तू जाऊन भेटून येताना. आता जा की. घ्या, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. का ग? काय नाही, आम्ही आपलं असंच विचारत होतो की झाला का बायकोचा अभ्यास घेऊन असं. नाही, तिचं ती करते की. अहो ते उगाच पिडतात तुम्हाला. काय तुम्ही पण तुम्ही बी नाही खरंच. बरं चल जातो, झालं की कॉल कर. येतो. आजा, तू नको येऊस. का ग? अरे आज लास्ट पेपर है ना, हम लोग पार्टी करने वाले. होय, त्यामुळे तुम्ही नाही आला तरी चालेल. बर ठीक आहे. काय फौजी, असंच चाललंय व्हय? का आता काय झालं? गुड लक नाही, निदान बेस्ट लक तरी द्या. बेस्ट लक सगळ्यांना. आणि तुला गुड लक. आम्हाला बेस्ट लक आहे. पुष्पाताई, का हो? अशा का बसलाय? काय नाही, हे घ्या, गरम गरम महादी आणला होता. म्हटलं तुम्हाला घेऊन जावं. आणि शितलीला पण माझ्या हातचा महादी आवडतो ना. घ्या की, खाऊन बघा जरा. नाही नको मला. अहो गरम गरम आहे आणि भाकरी संग तर लई छान लागतोय बघा. नाही, मला नाही काय खायचं. मी खाणं सोडलंय. आणि तूच तर सांगितलंस ना मला. अगो बाई, अहो मी तर चेष्टेत बोलले होते. तुम्ही खरंच मनावर घेतलं होय? चेष्टा? मला खरं सांग, ही तुला कुणी सांगितलं? शितलीने सांगितलं ना की मामी खायचं प्यायचं सोडून आशा बसल्यात म्हणून? होय, तिनेच सांगितले. पण तुमच्या काळजीपोटी सांगितले. मी काय म्हणते, तुम्ही आधी 2 घास खाऊन घ्या बघू. असं स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? धरा. एवढं समजून सांगून बी पोरं जरा बी ऐकणं झाल्यात. आपण बोलूया, पण आधी तुम्ही खाऊन घ्या. हे धरा. अगं धरा बघू. अगं तुला काय सांगू सुमन, रातच्याला झोप बी लागत नाही बघ. नुसती या पोरीची काळजी लागून राहिली. त्यात ही पोरगी बी एवढी हट्टी आहे का नाही. डोसक्यात एखादं काय घेतलं की घेतलं. आता मी आई आहे म्हणून माझं काळीच तुटतंय ग. तू सांग मला, माझी नातवंड मी खेळवावी असं मला नाही का वाटणार? सांग बरं. होय, वाटणारच की. पण तुम्ही कशाला काळजी करताय? वेळ आल्याशिवाय काय होत नाही बघा. आणि जयश्री मस्त हुशार आहे की. एवढी शिकल्या, एवढा चांगला नवरा मिळालाय तिला. अगं एवढी हुशार आहे, पण ही हुशारी काय चुलीत घालायची का जरी येळाला कामी येत नसेल तर? आता मला तू सांग, ही काय आमच्या घरात कायमचा संसार करणार आहे का? अहो असं का म्हणता? त्यांना पण काहीतरी वाटत असेलच की. आता काय माहित बाई, पण हिच्याच नशिबाला असं भोग का लिवल्यात तीच काय कळना झालंय बघ. सुमन, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण
लहानपणापासून का नाही अजिंक्य आणि हिचंच लग्न करायचं म्हणून आम्ही बसलो होतो बघ. आणि छेडीच्या बी मनात तसंच होत. पण अजिंक्यला शीतली आवडली. म्हणजे मी काय त्यांच्यावर आरोप करत नाही, पण छेडीला ह्या गोष्टीचं लई वाईट वाटलंय बघ. पुष्पाताई, अहो ह्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात, आपल्या हातात थोडी नसतात. आता काय माहित बाई कुणाच्या हातात असतंय. ते झालं तवर त्या संजयचं प्रकरण झालं. म्हणलं जाऊ ते तिकडं. त्यात हे भैयांचं स्थळ आलं. मग जीवाला लई बरं वाटलं बघ. म्हणलं आता तरी छेडी चांगल्या घरात जाईल. पोरग चांगलं आहे, गावातलं देशमुख आहेत आणि बघण्यातलं बी आहे. तर कशाचं काय, त्यांच्या आईनेही असं तमाशा घालून ठेवला आणि ती बी इथंच राहायला आले. आता काय करावं काय बी सुधारणा झालंय बघ. कुणाची नजर लागली माझ्या पोरीच्या संसाराला कुणाच ठाऊक. पुष्पाताई, तुम्ही आधी ही सगळं म्हणत काढून टाका बघू. अहो ज्याच्या त्याच्या नशिबी ज्याचं त्याचं भोग असतेच की, ते भोगून संपवायला तर पाहिजेच का नाही. आणि तुम्ही काय काळजी करू नका, जयश्रीचं सगळं मार्गी लागतंय. मला सांगा, आपण कोणाचं वाईट केलंय का? मग आपलं काम म्हणून वाईट होईल? कठीण काळ हाय म्हणायचं, ही वेळ काय अशीच राहत्या का? हे पण निघून जाईलच की, आणि चांगले दिवस नक्की येतील. पण तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? आता चांगले दिवस कधी येतील त्याचीच वाट बघत बसली बघ. पोरीचं लग्न झालं, आता नातवंड खेळवायला मिळावं एवढीच एक आपली माझी साधी आशा. माझ्या नशिबाला काय सुख आहे सांग बघू. एवढा आपण तीळ तीळ ह्या पोरांसाठी तुटायचं आणि ही पोरं अशी वागतात. मी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही आधी हे सगळं मनातनं काढा बघू. असला विचार पण डोक्यात आणू नका. सुमन, तू आलीस, बोललीस, लय बरं वाटलं बघ. हाताऊ, हे काय बोलून दाखवायच्या गोष्टी आहेत का? आणि पाहुणं पे असतात कशासाठी? घ्या, तुम्ही आधी खाऊन घ्या बघू. नाही बघू, नंतर खाते. आपण पार्टीला कुठे जाऊयात? पार्टी पार्टी. ऐक ना, ते स्टँड वरचं हॉटेल आहे ना, तिथे जाऊयात का? पवई नाकावर आईस्क्रीम खायला जायचं? माझं काय नाही बाबा, तुम्ही म्हणाल तिकडे मी येते. आईस्क्रीम खाने जाते ना. आजा तेरे को बताया था ना? क्या 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 क्या? शितले तूच बोलवलंस ना, तुलाच करायची नाही ना पार्टी. तूच मुद्दामून बोलायचं. काय सांगितलं असणार आहे? खरंच काय आहे भाऊजी, आम्ही सांगितलं होतं ना आमची पार्टी आहे म्हणून. तर काय, बायकोशिवाय राहत नाही का? जर आता शेवटचा पेपर होता, देऊ दे ना आमच्या बरोबर टाइम तुला. देऊ दे की, मी कुठं नाही म्हणतोय. काय नाही म्हणतोयस? आता तू इथेच म्हटल्यावर कसं शक्य? कसं जाणार आता आम्ही पार्टीला? म्हणजे आता परत पार्टी कॅन्सल? नाही ग, मी काय म्हणतोय, करा की तुम्ही पार्टी झाली की घेऊन जातो तिला. मी काय नाही म्हणतोय तुम्हाला. नाही नाही नाही, आता तसं नाही. आता तुम्हाला या सगळ्याची शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा झाली. एक मिनिट, शिक्षा कसली का? आता ही अन्य आम्हाला पार्टी द्यायची. आईस्क्रीम अगं मग तिकडच्या रस्त्याचं काम चाललंय ना, आपल्याला तिकडे नाही जाता येणार. आता पार्टी कॅन्सल. नाही आईस्क्रीम राहिलं. तुम्हाला गोळा खायला आवडेल का? गोळा नाही, राहू दे. चला मग. बर सांगा. तू कुठलं खाणार आहेस यास्मिन? मेहरा. हा, तुला? मला रेड. तुला? मला पण रेड. हा, मला ऑरेंज आणि रेड मिक्स. आणि मला एक काला गट्टा. मला पण काला गट्टा.
काय ग, काय झाले? आणि अशी एकटीच बाहेर का बसलीस? ती जरा हात उकडत होता ना, म्हणून म्हणलं जरा वाऱ्याला बसाव. अगं तसं नाही म्हणायचं मला, असं बारीक तोंड करून का बाहेर बसलीस असं म्हणते मी. माझ्या मनाला वाटलं म्हणून बसले. हे बाई माझी, असं का करतेस? हा, हे बघ, असं भरल्या सारल्या घरात घरच्या लक्ष्मीने तोंड पाडून बाहेर बसणं बरं दिसते का? चल आज चल. अहो नाही जीजी, तुम्ही जावा, मी येते मागणं. मला जरा एकटीला बसू देत. बर बाया, पण लवकर ये. हा, उगत ताटकत बसू नकस. इतका पांडुरंगा. मामी काय हो, अजून मी बाहेरच बसलाय व्हय तुम्ही? अगं काय नाही, सहजच बसले. अजून कालचा विषय तुमच्या डोक्यातनं गेला नाही ना? मामी अहो सोडून द्या किती विषय. असं सोडून द्या म्हणून सोडून देता येते वय ग? आज दुपारी सुमन बी आली होती, महाद्या घेऊन आली होती. तिच्याजवळ जेव्हा बोलले का नाही तेव्हा बरं वाटलं बघ. मग अगं आता काय सांगू तुला, मी जेडी आणि भैयांना जेव्हा अशी डोळ्यासमोर फिरताना बघते का नाही तेव्हा लई त्रास होतो बघ. मामी हे सगळं तुमच्या डोक्यात आहे बर का, तुम्ही त्रास करून घेताय म्हणून तुम्हाला त्रास होतोय. अगं असं कसं म्हणतेस शितले, त्रास करून घेताय म्हणजे काय? मग काय असं सोडून देतेस का सांग बरं? आणि तसं जर केलं ना तर ती त्यांच्या घरी जाणारच नाही. अहो असं काय बोलताय? जात्याल की हो. कसं जात्याल सांग बरं? दुसऱ्या कुणाला काय पडली का त्यांची? बरं दुसऱ्या कुणाचं सोड, त्यांचीच त्यांना काय पडलेली नाही. मला वाटलं होतं भैया आपलं 4 दिवस राहत्याल आणि करतील त्यांच्या घराचा रस्ता, त्यांच्या आई सोबत भांडून तंडून काय तर करून त्यांच्या घरी जात्याल असं वाटलं होतं मला. पण कशाचं काय, त्यांना बी हितच करमतंय वाटतं. ती सगळं जाऊ दे, मी म्हणलं जेवढी तरी माग लागेल त्यांच्या जायसाठी, पण अगं ती बी काही लक्ष घालना झाली. काय करायचं मग सांग बरं? नाही नाही मामी, मला बी पटतंय तुमचं. आता तुम्ही एवढं धडपडताय ते बी दिसतंय हो, पण आता भैयांना कसं समजून सांगायचं? आता तुम्ही त्यांना एवढं समजावून सांगत होता तर त्यांनी उलट तुम्हाला चोट घातली आहे का नाही? नाहीतर काय, माझं तर डोसकंच काम करणं झालंय बघ. हे बघा मामी, त्यांच्याशी बोलून आता काय बी उपयोग नाही बघा. आपल्याला जसं पटलंय का नाही तसं त्यांच्या घरातल्यांना बी पटलं पाहिजे ना. तुम्ही समजून सांगितलं तसंच त्यांच्या घरातल्यांनी त्यांची समजूत काढली तरच काहीतरी उपयोग आहे बघा. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपण त्यांच्या घरातल्यांशी बोलू? ओ मामी, मी तुम्हाला असं काय नाही म्हणले. अगं शितले, नाही मी तुझं नाव घेत. हे बघ, आपण त्यांच्या आईशी बोलून घेऊया का? काय वाटतंय तुला? बघा आता, तसं बोलायला काय हरकत नाही म्हणा. शितले, तू लई शानी आहेस बघ. आता मला कळतंय काय करायला पाहिजे ते. मला एक आयडिया सुचली. काय काय? इकडे सांगते.